भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पुण्यामध्ये होत असलेल्या या समारंभाच्या उद्घाटनाच्या समारंभासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांतीलाल भाई मुथा, माननीय विजयजी दर्डा साहेब, माननीय वल्लभजी भन्साळी, गणपतराज चौधरी, विजयजी भंडारी, प्रकाशजी धारीवाल, राजेशजी मेहता, चेनराज जैन, वालचंदजी संचेती, विठ्ठल शेठ मणियार, शांतीलालजी कोमलजी जैन, प्रफुल्ल परख, राजेंद्रजी लुनकर, राजकुमार फत्तावत, नंदकिशोर सरलाजी मुथा, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वात प्रथम संपूर्ण देशभरातून या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व प्रतिनिधींचं पुण्यनगरीमध्ये स्वागत करतो। पुण्यामध्ये आहात आणि मराठीत नाही बोललो तर माझे अनेक पत्रकार बसले, उद्या तीच हेडलाइन होईल। इसलिए पूरे देश से आए हुए सभी प्रतिनिधि का मेरे पुणे नगरी में मैं हृदय से आपका स्वागत करता हूं। अत्यंत चांगल्या अशा या कार्यक्रमासाठी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फार वेळ घेणार नाही। जसं दर्डा साहेब म्हणाले तसं शांतीभाऊनी मलाही भीती घातली होती की 9 वाजता पवार साहेब येणार आहेत, तुम्ही वेळेत या, म्हणून मी धावत पळत आलो। आज गेले 40 वर्षापासून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून आपण सगळे मंडळी काम करतायत। अनेकांच्या बोलण्यामध्ये असं आलं की 40 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं सामाजिक कामाचं, सामाजिक बांधिलकीचं आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतंय। अगदी 40 वर्षापूर्वी मला काही कळत नव्हतं, पण अलीकडच्या 10 वर्षात जे मी पाहतोय, जे मी अनुभवलंय, त्याचा मी साक्षीदार नक्की आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून, समाजाच्या प्रति कर्तव्याच्या भावनेतून भारतीय जैन संघटना अत्यंत चांगलं काम या ठिकाणी करते। अनेक कामांचा उल्लेख झाला। नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये लातूरचा भूकंप असेल, गुजरातचा भूकंप असेल, पूर असेल, सुनामी असेल, ज्या ज्या वेळेला या राज्यात किंवा देशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालं, समाजावरती संकट आलं, अशा वेळेला भारतीय जैन संघटना नेहमीच तत्परतेनं त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी पुढे आली, हे आपण सगळेजण जाणतो। कोविडचा काळ मला विशेष करून आठवतो। कोविडच्या काळामध्ये तसं देशातलं इतकं मोठं शहर, 60 ते 70 लाख आपली लोकसंख्या, आणि हा कोविडचा संसर्ग फार वेगानं आपल्या या शहरामध्ये पसरला। आणि त्यावेळेला या पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून काम करायची ज्यावेळेस माझ्यावरती जबाबदारी होती, आणि खरं तर या पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे की संकटाच्या काळामध्ये आम्ही सगळे पुणेकर एकत्र येतो, एक होतो, परिस्थितीचा सामना करतो। मग अनेक उदाहरणं त्याच्यात देता येतील, पण कोविडचा काळ हा विशेष करून कायम आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। खरं तर तो काळा प्रवास आठवायची आवश्यकता वाटत नाही, असं नको वाटतं, पण त्यावेळेला मी आवर्जून सांगेन, पुणेकरांच्या सेवेसाठी, पुणेकरांच्या रक्षणासाठी भारतीय जैन संघटना त्यांचं जे योगदान आहे, त्यांचं जे काम आहे, ते कधीही भविष्यात ज्या ज्या वेळेला कोविडची चर्चा होईल, पुणेकर कधीही विसरणार नाही।
इतकं चांगलं काम त्यावेळेला केलं आणि म्हणून मला असं वाटतं की मी त्याचा एक साक्षीदार आहे. ग्राम विकासाची कामं मोठ्या प्रमाणात आपण केली. पाणी क्षेत्राच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात आपण या राज्यामध्ये अनेक प्रकल्प उभे केले. कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी म्हणून आपण पुढाकार घेतला. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप भरीव काम केलं. जसं आपण म्हणालात त्या ठिकाणी भूकंपग्रस्तांची मुलं असतील, आज गोरगरिबांची मुलं असतील, यांना शिक्षणदानाचं ज्ञानदानाचं काम आपल्या माध्यमातून खूप झालं आणि म्हणून इतका मोठ्या प्रमाणात या कामाचा आलेख हा समाजापुढे निश्चितपणे एक आदर्श म्हणून आज आपल्या समोर आहे. एखादं काम चालू केलं, एखादी संस्था सुरू केली, पण त्याच्यात 40 वर्ष सातत्य ठेवणं, 40 वर्ष समाजाची सेवा करणं हे सोपं काम नाही. म्हणून मला त्याचं विशेष कौतुक वाटतं. आणि शांतीभाऊ, तुम्ही त्यामुळे पुणेकर खरं तर कधी कुणाचं फार कौतुक करत नाही, पण पुणेकरांनी पुणेकराचं कौतुक करायला हरकत नाही. आणि म्हणून मला तुमचं मनापासून कौतुक वाटतं की पुणेकर म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे की आज या देशभरामध्ये आपण या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करता. जैन समाज हा अत्यंत शांतिप्रिय समाज, व्यावसायिक दृष्टिकोनातनं समाजामध्ये काम करणारी मंडळी आपण सगळेजण. आणि म्हणून आमच्या विजूभाऊंनी उल्लेख केला की आज आम्ही जरी 6% असलो तरी 24% मात्र या ठिकाणी आमचा सहभाग हा या व्यवसायामधला, या आर्थिक या सगळ्या विकासामध्ये आहे. म्हणून पुण्याची असेल, राज्याची असेल, या आर्थिक विकासाच्या वाटचालीमध्ये, विकासामध्ये आपल्या समाजाचं फार मोठं योगदान आहे. हे मान्य करायला काही हरकत नाही. खरं तर कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून मी फार बोलणार नाही, आपल्याला पवार साहेबांना सुद्धा ऐकायचं आहे. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं की शेवटी समाज एक संध राहिला, एका विचारानं राहिला. एक विचारानं काम केलं तर विशिष्ट ध्येय जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर ते निश्चितपणे साध्य करण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. हे त्याचं ज्वलंत उदाहरण, अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीय जैन संघटना असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा खरं तर गेले 25-30 वर्षाचा सार्वजनिक जीवनातला प्रवास आहे. राजकारण बाजूला राहू द्या, पण व्यक्तिगत स्वरूपात मला असं वाटतं की नगरसेवक पासून पुढे महापौर आणि आज लोकसभेचं पुण्याचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये जे काही 25-30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केली, माझ्या प्रत्येक टप्प्यावरती माझे अनेक मित्र समोर बसलेत, व्यासपीठावरती बसलेत. जैन समाजातल्या माझ्या सगळ्या मित्रांचा, समाजाचा त्याच्यात निश्चितपणे एक मोठा वाटा आहे. मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि म्हणून एक अत्यंत प्रेमळ, अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीची स्वभावाची माणसं आपण सगळी. आणि आज निश्चितपणे आपल्यात नेहमीच यायला समाधान वाटतं, आनंद वाटतो. आणि आज इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय, पुण्यामध्ये होतोय. आपलं हे अधिवेशन 18वं अधिवेशन आज पुण्यामध्ये होतोय. तेव्हा पुढच्या सगळ्या आपल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सुयचिंतित बाबासाहेब आपल्या पाठीशी नक्कीच आहेत, पण आम्ही सुद्धा मंडळी कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत कायम राहू, चांगल्या कामाबरोबर आपल्यासोबत नक्की राहू, हे आपल्याला या निमित्तानं आश्वासन देतो. पुन्हा एकदा आपल्या या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.